थोडे काय म्हणजे एकदम झाड़ू मारो। नमस्कार। डॉक्टर नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आज इथे स्वच्छता मोहीम चालू आहे। ज्येष्ठ निरूपणकार धर्माधिकारी विषयी आणि त्यांच्या प्रतिष्ठानविषयी आणि आजच्या स्वच्छता मोहीम विषयी आपले निरूपणकार त्यांचे जे अनुयायी आहेत ते सांगतील। साहेब काय सांगाल? आपलं सर्वप्रथम नाव सांगा आणि त्याच्यानंतर। सर्वप्रथम माझं नाव आहे प्रदेश महादेव आणि मी पण एक सत्रेंचे एक सदस्य आहे। आजची जी मोहीम चालली आहे ही जी महाराष्ट्रामध्ये डॉक्टर समानता धर्माधिकारी यांच्याही म्हणजे जयंती म्हणजे 1 मार्च हा निमित्त ही चाललेली आहे आणि ही जी मोहीम आहे ती सर्वत्र महाराष्ट्रावर चाललेली आहे। आणि हे जे स्वच्छता अभियान जे आहे हे पूर्ण महाराष्ट्रावर यासाठी चाललेलं आहे की जेणेकरून पूर्ण आपले जे हे आहेत त्याच्यासाठी सगळ्यांना किंवा लोकांमध्ये जनजागृती व्हावी, सगळ्यांना स्वच्छतेचं पूर्णपणे महत्त्व कळावं। यामार्फत हा स्वच्छता अभियानचा आमचा एक प्रयत्न आहे। आणि आजपर्यंत बऱ्याच अशा जे आमच्या नियोजन आहेत ते आमच्या प्रतिष्ठानातर्फे डॉक्टर धर्माधिकारी प्रतिष्ठान यामार्फत केले जातात। त्यातला हा एक छोटासा उपक्रम आमचा आता अजून राबवण्यात आलेला आहे। आणि थोडक्यामध्ये हे जे आहे ते असं आहे की जेणेकरून लोकांपर्यंत जेवढा आम्हाला पोहोचवता येईल तेवढा आम्ही हा प्रयत्न करतो। नालासोपारामध्ये अशी किती अनुयायी आहेत आणि कुठे कुठे स्वच्छता अभियान चालू आहे? आता पूर्ण असं बघायला नालासोपारा, वसई, विरार, नालासोपारा हे पूर्णपणे सगळ्या जेवढे एरिया आणि मुख्य रस्ते किंवा बाजारपेठ त्या सगळ्या ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे। आपणच्या माध्यमातून 2010ला जो एक कार्यक्रम झाला आणि त्याला पद्मश्री जो कार्यक्रम दिला होता, वर्ल्ड नेमका रेकॉर्ड मध्ये त्याची नोंदणी झालेली आहे। त्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि आताचे तुमचं चाललेलं कार्य त्याविषयी काय सांगाल? कसं कार्य चालू आहे? जी आता आपल्या धर्माधिकारी जे आहे त्यांचं जे कार्य हा जो पूर्ण कार्य बघतो तो हा थोडक्यात म्हणजे लोकांपर्यंत जे निरूपण आहे हे निरूपणाच्या माध्यमातून प्रत्येक सदस्य हे पूर्णपणे त्याच्यामध्ये आहेत। आणि फक्त श्रवण हे माध्यमातून जेवढं ते आपल्या धर्माधिकारी शिकवण जी आहे ही अशी आहे फक्त त्यांचा एकच आहे, मानवता हा धर्म ही त्यांची शिकवण सगळ्यांपर्यंत आहे। सर बघा की मुलांसाठी पण आता निरूपण चालू केलेलं आहे, त्याविषयी मुलांवरती चांगले संस्कार झाले पाहिजे यासाठी निरूपण चालू केलेलं आहे। अखंड देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पाहता जे आता मुलांवरती चाललेले अत्याचार किंवा सायबर क्राईम वगैरे चालतं, ह्या शिकवणीतून किंवा ह्या निरूपण मधून मुलाला काय धडा मिळू शकतो? मुलं काय करू शकतात? ह्यासाठी आता नाथ धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे
बाल संस्कार मार्गदर्शन ही लहान मुलांसाठी लहान बैठक आम्ही चालू केलेलं आहे. कसं आहे, लहानपणापासून म्हणजे कोवळं मन म्हणतो, त्या कोवळ्या मनावरती आतापासून जर चांगल्या गोष्टी पडल्या तर ते पुढे जाऊन काही प्रमाणात म्हणजे पुढे जाऊन पूर्ण ते उत्तम मार्गाला लागतात. हे ह्या वर्षाचे उद्दिष्ट आहे. त्यांनी आता जे सगळं चाललेलं आहे, म्हणजे आता तुम्ही आपण म्हणतात आता कुठे गुन्हेगारी म्हणा हे म्हणा, आता त्या पुढे जाऊन तिथे कोणी जाऊ नये त्यासाठी आतापासून जी मार्गदर्शनची बैठक आहे की ती तयारी आम्ही या सद्गुणे आतापासून ते सगळं करण्यात आलेली आहे. नाना धर्माविद्यांची शिकवण होती की मी महाराज नाही, परंतु मानव म्हणून मी जो निकृष्ट लोक आहेत त्यांच्यावरती चांगल्या प्रकारचे संस्कार झाले पाहिजे, मानवता जागृत झाली पाहिजे आणि लोकांना ते दिसली पाहिजे, असा एक प्रकारचा ते निरूपण करत असतात आणि लोकांची जनजागृती करत असतात. त्याच प्रकारे नालासोपारामध्ये पण आपले जे निरूपण केंद्र आहे तिथे अशी शिकवण दिली जाते. आपले बरेचसे आणि प्रत्येक वेळी अशा कामाच्या स्वरूपातून स्वच्छता मोहीम, आरोग्य शिबिर अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम राबवलेले आहेत. मुरबाड वगैरे, अलिबाग वगैरे त्या साईडला अनेक प्रकारची झाडं लावून ठेवल्या, त्याची प्रत्येक रविवारी जोपासना केली जाते अशा अनेक कार्यक्रमामध्ये. त्याविषयी काय सांगाल की असे किती उपक्रम आहेत अनेक जे तुमच्या माहितीप्रमाणे? नानासाहेब धर्माधिकाऱ्यांची शिकवण म्हणजे कशी आहे, ते भले लोक त्यांना देव मानतात किंवा त्यांच्या त्यांच्या बऱ्याच लोकांचं म्हणतात की त्यांच्यामुळे आमचं सगळं सुधारलं, पण नानासाहेब धर्माधिकारी एकच शिकवण आहे, मी कोणी देव नाही, मी प्रत्येक एकसारखा एक मानव आहे आणि देव हा प्रत्येक मानवामध्ये आहे. त्याप्रमाणे ही शिकवण दिलेली आहे. आणि जे बाकीचे उपक्रम आहेत हे वारंवार प्रत्येक हेला हे सगळं केलं जातं. आता आजची जी आपण बघितलं स्वच्छता अभियान, बाकीचं आहे रक्तदान शिबिर आहे, वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आहे, त्याच प्रकारे बाकीचं कुठं यंत्रणा वाटप म्हणा, हे सगळे बाकीचे थोडे मोठे करून जे उपक्रम आहे ते केले जातात. आणि आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रत्येक रविवारीची सदस्य हे स्वच्छता अभियान नॉर्मल त्यांच्या एरियाप्रमाणे किंवा ते त्यांच्या मनाप्रमाणे करतात, त्यांच्या कुठे जोर केली जात नाही, तर त्यांना ती त्याप्रमाणे तिला शिकवण दिलेली आहे. दुसरी गोष्ट जे वृक्ष लागवड जे आहे हे सगळे सदस्य एकत्र येऊन त्या वृक्ष लागवड करतात, ते संवर्धन करतात, त्याची पूर्ण निगा केली जाते. चालेल, ठीक आहे. आपल्या बरोबर अजून एक दुसरे अनु आहेत नालासोपाराचे. काय सांगाल आजच्या या स्वच्छता मोहिमे संदर्भात आणि कसं मन प्रसन्न वाटतंय आज? आज खूप मन प्रसन्न होते. त्याला कारण हे आहे की हा एक उपक्रम, आपले टोटल 30 उपक्रम आहेत. त्या 30 उपक्रमामध्ये हा एक उपक्रम आहे. आणि झाडं लावतो, नुसती झाडं लावत नाही तर झाडं जगवायचं पण काम करतो. त्यांना पाणी घालणं, आठवड्यातून एक टीम जाऊन आपण डोंगरावर जी झाडं लावली तर पाणी घालायचं पण काम केलं. आता जी झाडं मोठी झालेली आहे, आता त्याच्यापैकी हा एक स्वच्छता अभियान, हा जो उपक्रम आम्ही आज हाती घेतलेला आहे तो अख्ख्या नालासोपारा ईस्ट पर्याय पूर्ण साफ करून करण्याचं आपलं मानस आहे. आणि असे हे नाना धर्माधिकारी आमचे पद्मभूषण असे कितीतरी मान सन्मान त्यांना भेटलेले आहेत. आणि तुम्ही बघत असाल तर गर्दी एवढी असते की अफाट गर्दी असते, तिथे आपल्याला उभं पण राहता येत नाही, एवढी प्रचंड गर्दी असते. तर त्या लोकांच्या मनात त्यांनी जे मनातले जे विकार आहेत, या 8 विकारांनी माणसाचं मन जे ग्रासलेले आहे, ह्या 8 विकारांना कसं शांत करायचं हे ह्या शिकवणी, हे यातून शिकवण भेटते लोकांना आणि त्यातून लोक घडतात. म्हणून आज एवढ्या संख्येने लोक आज जुळलेली आहेत. त्याला कारण हेच आहे. साहेब, काय सांगाल की बघा, आपण संत महंत स्वच्छता मोहीम राबवतात, आरोग्य मोहीम राबवतात, वृक्ष लागवड लागवत असतात, पण तुम्ही मानवाला काय संदेश द्याल? आज एखाद्या माणसाला तुम्ही काय सांगाल की आम्ही स्वच्छता करतो, परत दुसऱ्या दिवशी आल्यानंतर तो कचरा परत तिथे जमा होतो? नाही, हे प्रत्येक माणसाने समजलं पाहिजे की आपण आपला परिसर स्वच्छ ठेवायला पाहिजे, हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. आणि आम्ही कसं सांगतो आपल्या कचरा कुंडीमध्ये कचरा टाका, स्वच्छता राखा, त्यामुळे आपली जे इकडे रोगराई पसरते त्या कचऱ्यामुळे पसरते, हे आपल्याला कळलं पाहिजे. आम्ही समजून सांगतो पण काही लोक समजत नाही, ते एक थोडं खंत वाटते. तर मी या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून लोकांना हा संदेश देतो की लोकांनी आपापला परिसर जर स्वच्छ ठेवला तर आपला पूर्ण अख्खा नालासोपारा शहर हे पूर्ण साफ राहील. मच्छर जी पैदास होते ती पण जरा कमी होईल आणि मच्छरामुळे जेवढे आजार होतात ते जरा कमी होतील, हे मी लोकांना या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की प्रत्येकाने साफसफाई प्रत्येकाने आपापल्या एरियातली करावी. थँक्यू. आज आपल्या बरोबर नाना धर्माधिकारी यांचे अनुयायी होते
आणि 1 मार्च जो त्यांची जयंती आहे त्यानिमित्त अनेक उपक्रम राबवले जातात आणि अनेक उपक्रम राबवल्यानंतर लोकांना मानवावरती काहीतरी त्याच्यावरती फरक पडायचा. प्रत्येक दिवशी त्याच गोष्टी सतत मानवाला सांगावं लागतात आणि त्याच्यात नवीन काहीतरी सुधारणा झालं पाहिजे. आशय एकच आहे की भवितव्यामध्ये मानवात काहीतरी बदल होईल, आपलं शहर स्वच्छ राहील, आरोग्य स्वच्छ राहील आणि मानवता धर्म कधीतरी परत एकदा पृथ्वीवरती या जन्माला येईल. ही शिकवण आहे आणि मानवाप्रमाणे निर्मळ राहा असे नाना धर्माने दिलेले जे शब्द आहेत ते इथे आज सातत्याने वाटत आहेत. कारण त्यांचे अनुयायी रस्त्यावरती उतरून सकाळपासून हा उपक्रम राबवत आहेत, स्वच्छता हा उपक्रम राबवत आहेत आणि त्यातून प्रत्येक मानवाने काहीतरी बोध घ्यावं. थँक्यू, धन्यवाद.